आपण पाहिलं तर टीम अधिरस अतिविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध अँटॉफिलचा संघ आहे आणि जो जिंकेल तो उद्या संध्याकाळी 7 वाजता मात्र सेमीफायनलसाठी सज्ज राहील. कैलासी सुंदर सारंग जो ओमकार मालाड हा संघ खुल्या गटातून सेमीफायनलमध्ये गेलाय. 55,000 रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 40,000 रुपये. भव्य दिव्य असं आयोजन आज सालाबाद प्रमाणे आपण पाहिलं तर इकडे देखील क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं. कबड्डी बॉलिंगसाठी महादेव येतात पहिली ओव्हर घेऊन. स्ट्राईक एंडला आकाश गुराव बल्ली. बॉलिंगसाठी महादेव पहिली ओव्हर घेऊन येतात. स्ट्राईक एंडला आकाश गुराव आहेत. बिग फाईट जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल. दोन्ही टीम एक चांगली फायटिंग आहेत. चांगली मॅच रंगेल. पहिलाच बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर वाईट बॉल. या बॉलवर देखील सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला, फक्त पॉइंटला दिशा दिली गेली आकाशने. दोन संघ देखील एक एक मॅच जिंकून इकडे आले, त्यामुळे इकडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. इकडे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, पुन्हा सिंगल रन मिळतीये. 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा पाहिली गेली, उद्या देखील अंतिम दिवस आहे. उद्या देखील खूप चांगल्या मॅचेस रंगतील आणि कोण चॅम्पियन होईल, उंच उंच ट्रॉफीज आहेत. स्थानिक गटात देखील खूप चांगल्या मॅचेस रंगताना पाहायला मिळतील. गॅलेक्सी आणि एसकेएम हा संघ मात्र 2 संघ फायनल मध्ये गेलेत. इकडे देखील बॅटची आतली काढा घेतली गेली आहे. अरविंदने मागे एफर्ट्स दाखवले, बट बॉल निघाला मागे आणि सिंगल रन मिळेल. अरविंदला माहिती आहे की विकेट खूप महत्वाची होती आणि बॉल थांबवणं गरजेचं होतं, कारण की एक रन खूप महत्वाचा आहे. गुड बॉल महादेव, चांगला बॉल पाहिला गेला. या बॉलवर देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळतीये. धावफलक सिंगलने पुढे जाईल. 6 रन झाले धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. महादेव यांचा स्ट्राईक एंडला घनश्याम आहेत. तिसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा आणि खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या. जगात देखील मॅच फारुकने अगदी 6 बॉल 6 ची मॅच होती. पहिल्या बॉल विकेट गेल्यानंतर एक चौकार आणि मॅच पूर्णपणे रंगवली अँटॉफिल संघाने. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा महादेव स्ट्राईक एंडला घनश्याम आहेत. या बॉलवर स्टेप आउट झाले. चांगला फटका पाहायला मिळतो. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. यतिराजने चांगलं तिकडे कव्हर केलं. वेल्स ऑफ यतिराज. बाबू तिकडे होते मागे आणि चांगला बॉल अडवला. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. ओव्हर संपले. 7 रन झालेत. वेल बॅटिंग.
बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय त्या हाती. अजून 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील आणि दोन्ही टीम्सला मात्र ही मॅच तेवढीच महत्त्वाची आहे. कोण जिंकेल तो मात्र उद्या सेमीफायनल खेळेल, त्यामुळे रनिंग पॉईंट ठरू शकते. ही मॅच जिंकून मात्र उद्या यायचं आहे. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहिला गेला, बट बंजारी दंडित केला गेला. व्हाईट बॉल. एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते, बट तिकडे व्हाईट बॉल पाहिला. ती एस्टनच्या बाजूने बॉल आपण ट्रॅव्हल झाला तिकडे. सूरज उपाध्याय बॉलिंगसाठी वडाळ्याचे एक परफेक्ट ऑर्डरवर चांगली कामगिरी राहिली आहे आणि ही मॅच देखील कुठेतरी आपली ओव्हर चांगली टाकण्याचा प्रयत्न करतील. बेस्ट वर्सेस बेस्ट फाईट चालू आहे. या बॉलवर देखील एक चांगला सिंगल केला गेला. चला जास्त वेळ घ्यायचा नाही, थोडी मॅच चालू करायची आहे. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 9 रन झालेत. बॉलिंगसाठी आपण सूरज स्ट्राईक एंडला घनश्याम शिंदे येतात. पप्पू हा बॉल देखील अगदी हलक्या हाताने ढकलला गेला. एक चांगला बॉल अडवला, तिकडे रन मिळतील. तिकडे कॉल दिलाय आणि 1 रन तिकडे मिळेल. डॉट बॉल होता पण तिकडे थ्रो केली आणि घाई केली आहे. थोडी घाई केली मी म्हणेल, कारण की तिकडे थ्रो देण्याचं महत्व नव्हतं, पण तिकडे थ्रो दिला आणि 1 रन मिळते. तिकडे सिंगल रन मध्ये धावफलक पुढे जाईल. 10 रन झालेत दुहेरी आकड्यामध्ये. चांगली बॅटिंग करतात, त्यामुळे आकाशला मात्र स्ट्राईक मिळाली आहे. या बॉलवर देखील एक चांगला फटका, तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. यतिराज तिकडे बॉलवर पोहोचले, सिंगलने पुढे जाईल. 11 धावा झाल्या दफलकावरती. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होती आणि दोन्ही बॅटरने अगदी चांगली मॅच बनवली आहे. इकडे देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, मिसफील्ड पाहायला मिळतीये. यतिराज कडून कुठेतरी मात्र बॉल तिकडे निसटला आणि रन मात्र मिळणार नाहीये. एक डॉट बॉल. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, तिकडे फारुक होते. येईल डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉलनी मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला गेला टीम अँटॉफिल.
इकडे देखील एक चांगला सिंगल केला गेला घनश्यामच्या माध्यमातून परफेक्ट थ्रो पाहिला गेला अगदी ड्राईव्ह केला तिकडे रन सिंगलने पुढे जाईल 12 पहिले 2 ओव्हर संपलेत आणि 12 धावा झाले फलकावरती बॉलिंगसाठी यतिराज देवरू घेतात बाबू यतिराज देवरू घेतात मीराबाई रोड मध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले टर्फ क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि दोन्ही दिशेला बॉल वळवतात या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळले गेलेत क्लास परफेक्ट ड्राईव्ह पाहायला मिळते रन सिंगलने पुढे जाईल 13 धावा झाल्या त्या फलकावरती अगदी बॉल हातातून निसटल्या मला असं वाटतं डायरेक्ट जोगेश्वरी लिंक रोडला बॉल टाकण्याचा प्रयत्न करत होता बॉल हातातून निसटला तिकडे एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल 14 रन झालेत या बॉलवर देखील एक चांगला सिंगल केला गेला इनिंग ब्रेक्समध्ये टॉस साठी तयार राहायचंय स्थानिक गट कट्टा बॉईज आणि नाईशा अगेन्स्ट 11 एक चांगली मॅच असणार आहे यानंतर सतरा धावा झाले त्या चांगली बॅटिंग पाहायला मिळते आकाशच्या माध्यमातून ह्या ओव्हरमध्ये देखील अगदी पहिले 4 बॉलवरती अगदी पाहिलं तर 4 रन एक एक्स्ट्रा रन देखील पाहिला गेला इकडे देखील एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते बट तिकडे डॉट बॉल येईल इकडे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे पंचांकडे अपील केली आहे आणि इट इज आउट मैदान सोडवायला गेला आकाशला मात्र इकडे राणूच्या रूपामध्ये तीन ओव्हर 17 रन झाली त्या फलकावर शेवटची 6 बॉल शिल्लक आहेत
शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत बॉलिंगसाठी. सूरज स्ट्राईक एंडला जयेश नाईक येतात, वरलीचे खेळाडू आहेत, खूप चांगले बॅटर आहेत. या बॉल देखील एक चांगला ड्राईव्ह पाहिला गेला, अगदी स्टेप आउट झाले, बॉलवर पोहोचले, परफेक्ट ड्राईव्ह खेळले गेले, रन सिंगलनी पुढे जाईल. 18 धावा झाल्यात. इकडे देखील अगदी हलक्या हाताने फक्त बॅट ठेवली तिकडे आणि चुकी झाली आहे. 3 रन मिळतील. क्या बात आहे. धावफलक 3 ने पुढे झाले आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 21. उपरवाला जबी देता देता छप्पड फाड के. अगदी चुकी झाली आणि रन मिळतील तिकडे 3. ह्या 3 रन खूप मॅटर करतील दुसऱ्या डावामध्ये. ट्वेंटी 21 रन झालेत. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. तीन बॉल 22 रन झाले. अजून 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. इनिंग ब्रेक्समध्ये टॉससाठी तयार राहायचे दोन्ही स्थानिक संघ विनंती करेल. कट्टा बॉईज आणि आयशा ऑगस्ट 11. बॉलिंगसाठी पुढे सूरज. हा बॉल देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. ट्वेंटी 23 रन झाले. तर राजन प्रजापती नवीन बॅटर. हा बॉल देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चुकी झाली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चुकी झाली. एक सिंगल रन मिळणार नाहीये. येईल विकेट.
या बॉलवर सिंगल रन मिळेल. पहिला डाव संपलाय. स्कोर पाहिला तर 25 झाले. 26 रनचं टार्गेट आहे. चला टॉस साठी यायचं आहे. कट्टा बॉईज आणि नाईशा अगेन्स्ट 11. नमन भक्त हनुमान को, नमन भक्त हनुमान को। जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम। क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलेत. पहिल्याच बॉलवर चान्स घेतला गेला स्ट्राईक एंडला, मात्र इकडे फेकीवरती सुमित बट डॉट बॉल येईल. बॉलिंगसाठी धीरज. या बॉलवर देखील अगदी पंच निर्णय कळवतील.
नमन भक्त हनुमान को, नमन भक्त हनुमान को। जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम। कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम। राम जी से कह देना जय सिया राम। मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम, मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम। राम जी से कह देना जय सिया राम। राम जी से कह देना जय सिया राम। तो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम। राम जी से कह देना जय सिया राम। दीनहीन के सहारे महावीर तुम हो, दीनहीन के सहारे महावीर तुम हो। अपने भक्तों की जगाते तकदीर तुम हो, अपने भक्तों की जगाते तकदीर तुम हो। अपने भक्तों की जगाते तकदीर तुम हो। हर दुखिया का हाथ तुम लेते हो थाम, हर दुखिया का हाथ तुम लेते हो थाम। मेरी राम जी से कह देना जय सिया राम। राम जी से कह देना जय सिया राम। मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम, मैं राम संग जपता तुम्हारा सदा नाम। मेरे राम जी से कह देना जय सिया राम। अपने राम जी से कह देना जय सिया राम। या बॉलवर देखील एक चांगला फटका, बट तिकडे चांगला स्टॉप केला. आपण पाहिलं तर अखिलने मात्र तिकडे चांगले एफर्ट दाखवले. बॉल थोडा उडाला, एक रन मिळेल. तीन बॉल आणि एक रन झालेत.
बॉलिंगसाठी धीरज जावालो देखील स्टेप आउट झाले. चांगला फटका बॉलमध्ये, तेवढी चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप, क्या बात आहे. हेनॉय कुमार तिकडे होते आणि मुंबईतील एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक चेंबूरचा एक धडाकेबाज फिल्डर, त्याची फिल्डिंगची चर्चा संपूर्ण मुंबईत पाहिली आहे. काय बॉल अडवलाय. वेल स्टॉप. शेवटचा बॉल आपण शिल्लक आणि रन पर्यंत उघ्या 3 रन झालेत. गुड बॉल, चांगली ओव्हर पाहायला मिळते धीरजच्या मधून. अवघ्या 3 धावा खर्च करत असताना एक चांगला स्पेल आहे. गुड बॉलिंग. अठरा बॉल मध्ये 23 रन करायचे. अजूनही मॅच जिंकण्याकरिता टीम एंड ऑफ या संघाला. एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. सूरज उपाध्याय अगदी स्वतःला बॉडी बॅलन्स केला तिकडे. गुड स्ट्रोक. प्रॉपर फक्त दिशा दिली तिकडे. बॉलिंगसाठी आपण तर आकाश या बॉलवर देखील आपण मैदान सोडावं लागलं. एक चांगला बॉल पाहायला मिळाला आकाशच्या माध्यमातून आणि सूरज उपाध्यायला मात्र मैदान सोडावं लागतंय. चौदा बॉल मध्ये 20 रनची गरज. अजूनही मॅच जिंकण्याकरिता 14-20.
13 बॉलमध्ये 19 रनची गरज आहे. 13 बॉल 19 रन करायचे आहेत. पुण्यात अरविंद जो जिंकेल तो सेमीफायनल खेळ. चांगले फिल्डिंग पाहायला मिळते तिकडे. धीरजने एक चांगला बॉल अडवला. आता मात्र 12 बॉलमध्ये 18 धावांचं समीकरण मॅच जिंकण्याकरिता टीम एंटॉफिले संघाला 12-18चं समीकरण आहे. बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे आणि पप्पू इथं बॉलिंगसाठी अरविंद. ही फाईट देखील अगदी खूप वर्ष एकत्र खेळले. अरविंद आणि घनश्याम दोघं देखील अगदी चेंबूर, लाल डोंगर, एक माऊलगाव, एक लाल डोंगर परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. खूप वर्ष खेळत असताना देखील पाहिले गेले. एक रन मिळेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागेल.